महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, सर्वच महापुरुषांना वंदन करून नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या या प्रभाग क्रमांक 22च्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आपल्या सर्वांसमोर आम्ही सर्वजण निवेदन करण्यासाठी इथे उभे आहोत। या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत मैसुने तात्या, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक निवृत्ती महाराज अरिंगे, नाशिक रोडचे विभाग अध्यक्ष मनोहरजी कोरडे, देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ भाऊ बोराडे, माजी नगरसेवक जगदीश भाऊ पवार, तालुका अध्यक्ष बाळासाहेबजी मस्के, माजी नगरसेवक शिवसेनेचे नेते प्रभाकरजी पाळगे, आमचे अरुणजी कोरजे, अशोक भाऊ पाळगे, निवृत्ती महाराज कोरजे, महानुभाव काका, एक आमचे बांधव केशवभाऊ कोरजे, गेटवरचे बर का, गैरसमज व्हायचा, समर्थन द्यायला आले होते, तर कामच तसं आहे आपल्या भाऊचं, चंद्रबाबा बोराडे, शिवसेनेचे नेते नदीम भाई शेख, नामदेवजी गाडवे पाटील, श्यामजी अंडोरे, आमचे देवळाली गावचे बंधू चैतन्यजी देशमुख, बाळासाहेबजी मते, ज्यांनी आता नुकताच ह्या पवार साहेबांकडून ह्या पवार साहेबांकडे प्रवेश केलेला आहे, आमचे बंधू मंगेशजी लांडगे, वाल्मिकजी बागुल, कुमारजी पगारे, सागरजी शिंदे, संपतजी पाळगे, संतोषजी बोराडे, राजू पवार, त्याचबरोबर काल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीचं सन्मान राखत आमचे शिवसेनेचे नेते प्रभाकरजी पाळगे असतील, समाधान भाऊ बोराडे असतील, आमचे बंधू मंगेशजी भाऊ हगवणे असतील, कुमारजी पगारे असतील, या चौघांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे या युतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि जी माघार घेतली, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगेश लांडगे असतील, सागरजी शिंदे असतील, या माझ्या सर्व भावांचं मी मनापासून आभार व्यक्त करते की एका युतीचा धर्म पाळत, पक्षाचा आदेश पाळत आपण सर्वांनी या चारही उमेदवारांच्या मागे ताकद उभी करण्याचा जो प्रण घेतलेला आहे, त्यासाठी मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करते। या मतदारसंघामध्ये काम करत असताना माझा उद्भव या प्रभागाची नगरसेविका म्हणून आपण सर्वांनी केला होता। माझा परिचय खूप खास असा या प्रभागामध्ये नव्हता। मला आज आठवतो दिव्य मराठीचा कार्यक्रम होता आणि उमेदवारांच्या इंटरव्ह्यू होत्या। माझे काही वडिलांचे खास मित्र होते ज्यांनी मला 2016च्या एंडला म्हणजे अगदी डिसेंबर महिन्यामध्ये मला सांगितलं की तू माझी आमदारांची कन्या आहेस, जर तू निवडणूक लढवली तर नक्कीच जनतेचा पाठिंबा तुझ्या मागे उभा राहील। आणि म्हणून त्यांच्या आदेशाचं पालन करत पहिला इंटरव्ह्यू जर मी लिहिला तो दिव्य मराठीला ह्याच आपल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये, तो एक छोटासा तिथल्या हॉलमध्ये कार्यक्रम होता, माऊली हॉल, आणि तिथून परिचय हळूहळू होत गेला। मोठी बातमी त्या दिव्य मराठीला आली आणि लोकांना कळलं
की त्या काळी 1978 सालीचं धडाडीचं नेतृत्व कैलासवासी बाबूलाल सोमाजी आहिरे यांच्या घरात पण नेतृत्व शिल्लक आहे. आणि म्हणून 2017च्या निवडणुकीमध्ये माझा चेहरा मावरा न बघता फक्त बाबूलाल आहिरेंची कन्या म्हणून मोठं पाठबळ देवळी गाव असेल, वीज गाव असेल, वडनेर गाव असेल, पिंपळगाव असेल, या संपूर्ण भागाने माझ्या मागे उभा केला आणि ह्या प्रभागाची सेवा करण्याची संधी दिली. या प्रभागाची सेवा करत असताना अनेक ज्येष्ठ लोकांनी, आमचे इथे सोमनाथ काका हंडर यांची मला आठवण येते, आज ते नाही येत, ते आईकडे येऊन बसले आणि सांगितलं की आपण सरोजला आमदार करू. आई म्हणाली कसं शक्य, आत्ताच स्थिती कुठे नगरसेवक झाले, आमदारकीचा व्याप खूप मोठा असतो, कसं शक्य होईल. काका म्हणाले नाही, तुम्ही त्याच्या माझ्यावर विश्वास ठेवा, हा नक्कीच आमच्या सर्वांचा विश्वास आहे. अनेक ज्येष्ठ लोकांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि आम्ही सर्व तिच्या पाठीशी आहोत. काकांनी शब्द टाकला आणि या मतदारसंघामध्ये प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावून आपली उपस्थिती आणि आपली ओळख निर्माण करून घेण्याचा प्रयत्न केला. पण मला जास्त त्रास झाला नाही. लोकांचे आयुष्य झिजून जातात, साधा नगरसेवक होता, पण या मायबाप जनतेने कैलासवासी बाबूलाल सोमाजी आहिरे यांची कन्या म्हणून मला जे स्वीकारलं, 2019ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळींकडे, आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, या सर्वांपुढे गाड्या भरून भरून 25, 30, 50 किती गाड्या होत्या मला आता मोजता आल्या नाही, त्यावेळेला स्वयंस्फूर्तीने मला तिथे घेऊन गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवून दिली. आणि या मायबाप जनतेने जोडी मतांनी पण भरली आणि त्यावेळेला मोठं दान माझ्या पदरात टाकलं. आणि या मतदारसंघाचे ऋण फेडण्यासाठी काय केलं पाहिजे, तर खुंटलेल्या विकासाला चालना दिली पाहिजे. 25 नव्हे तर 25 आणि 5, 30 वर्ष सत्ता भोगलेल्या लोकांनी या मतदारसंघाला गृहीत धरून निळ गुलाल फक्त करून दगड मऊ, वीट मऊ काय त्यांचं असतं त्यांनाच माहिती, मला ते जमत नाही, उच्चार पण येत नाही. पण घाणेरड्या पद्धतीचं राजकारण करून सत्ता भोगली, विकासाला मात्र कुठेही चालना दिली नाही. बट आय एम एन एज्युकेटेड पर्सन, मी सुशिक्षित आमदार होते आहे. आणि म्हणून माननीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो जो निधी मी मागितला, दादांनी कधीही मला नाही म्हटलं नाही. कायम बहिणी, त्यांनी तर लहान बहीणच मानलेली आहे. डोक्यावर हात ठेवला आणि ज्या निधीसाठी मी हट्ट धरला असेल तो निधी देण्याचं काम केलं. आणि म्हणून हे विकासाचं पर्व या देवळी मतदारसंघाला बघायला मिळालं. मी फक्त एक निमित्त मात्र आहे. एक लोकसेवक कसा असतो, एक जनसेवक कसा असतो, आपण म्हणतो पदवी जनसेवक, लोकसेवक, पण सेवाभाव हा जमिनीवर असून करावा लागतो, जमिनीवर राहून काम करावं लागतं. माझं बोलणं सत्य होतं. लोकांना त्यावेळेस मी खरं बोलायची, हे काम होईल, हे नाही होणार. नाही म्हटलं तर त्रास व्हायचा, कारण त्यांना तो ड्रामेबाज होते ना, नटसम्राट, त्यांची सवय पडलेली होती. अधिकाऱ्यांना काहीतरी जवळच्याच कार्यकर्त्याला काहीतरी धातुरमातूर फोन करायचा आणि दाखवायचं कलेक्टरला शिव्या दिल्या. अरे कलेक्टर कधी कार्यक्रम करतो ना, त्यांच्या आधी करतो मला माहिती नाही. परंतु या पद्धतीचं लोकांची दिशाभूल करण्याचं काम केलं आणि आज आम्ही फक्त घर भरण्याचं काम सुरू झालेलं आहे. पडून पडून थकले नाही म्हणून पडायला परत लेखीला पुढे केलेलं आहे. या मतदारसंघाने, या प्रभागाने
जो विजय माझ्या पाठीशी दिलेला आहे, एकदा नव्हे तर दोनदा जेव्हा आमदार झाले तर फक्त स्वबळावर नाही झाले, हे अनेक हात, हजारो हात, त्या हातांचा हा विजय आहे. आणि म्हणून ते माझ्यासाठी कोणाकोणाशी लढले, कोणाकोणाला नडले, त्या सर्वांसाठी मी लढायला आणि लढायला तयार झालेली आहे. म्हणून या प्रभागामध्ये ही निवडणूक माझ्या भावांच्या, माझ्या भावबहिणींच्या दोघी जणी आहेत, यांच्या पाठीशी मी या उमेदवारांच्या खंबीरपणे उभी आहे. बालाजी देवस्थानाचा प्रश्न मी परत सांगणार नाही, कारण मायबाप जनता खूप सुज्ञ आहे. 49 वर्ष बालाजी देवस्थानचं घोंगडं जे ते भिजत पडलं होतं, त्याच्यासाठी अहोरात्र काम केलेलं आहे. हे कोणा एकट्याचं श्रेय नाही. त्यावेळेस मूर्ती महाराज हरिमय माझ्या सोबत होते, विक्रमभाऊ कोठे माझ्या सोबत होते, अनेक लोक होते. मी नाकारणार नाही, कारण हे श्रेय माझ्या एकटीचं नाही. परंतु त्याला यश आलं. माझा शेतकरी राजा आज तिथे मालक झालेला आहे. तो मालक होताच, परंतु जो जात होता तो कमी झालेला आहे. नगर विकास विभागातून निधी आणता येतो आणि काम करता येतो एका आमदाराला महानगरपालिकेच्या निधीच्या व्यतिरिक्त. हे मागच्यांना माहीतच नव्हतं, कारण त्यांची राजकारण करण्यापलीकडे समाजकारणासाठी शून्य भाव होता. म्हणून नगर विकास विभागाच्या माध्यमातून निधी आणून देवळी कॅम्प असेल, दगूर असेल, या माझ्या नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज 70 आणि 20 ते 30 परत नंतर आलेले. किती आले विक्रमभाऊ? पहिले 70 लाख दिले, नंतर किती दिले? अजून मारुती मंदिराला, सभा मंडपाला 20 ते 30. 70 आणि 20, पहिले 70 लाख रुपये दिले, नंतर 20 लाख, 90 लाख रुपयांचं सभा मंडप आज माझ्या श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल मंदिराला दिलेलं आहे. आता मारुती मंदिराला आपण 70 लाख रुपये दिलेले आहे. आचारसंहिता उठल्यावर त्याची प्रक्रिया सुरू होईल. अनेक ठिकाणी या भावाने रडून मागून भांडून कसे होणे माझ्याकडून कामं करून घेतले. अनेक ठिकाणी रस्ते केले, आम्ही मागे भूमिपूजन केले. आज रस्ते थाटात उभे आहेत आणि क्वालिटी बघा, क्वालिटीचं काम केलेलं आहे. या विविध गावामध्ये मागे काही नारळ फुटली, जसं आपला हा अन्नगणपती रोड असेल, अनेक ठिकाणी 2022 पासून जर इथे नगरसेवकच नाहीये, अधिकारी कोणालाही नारळ फोडायला मनाई करू शकत नाही. अधिकारी बिचारा असतो त्यावेळेला. तो बिचारा अधिकारी त्याच्याजवळ जाऊन कोणी फोटो काढले पाहणीचे, नारळ फोडण्याचे, तो बिचारा काहीही करू शकत नाही. तो कोणाशीच पंगा घेत नसतो आणि तेच फोटो व्हायरल करून करून नारळ फोडायचे. मी काम कसं मंजूर केलंय हा आव आणले जातोय. मग माझ्या डोळ्याने गावाने काय पाप केलं होतं? मत दिले हे त्यांचं पाप झालं का? असे पाय फेडलेत आपण मतदारांचे. एक काम डोळ्याने गावात नाहीये. 20 गावामध्ये काय काम आहे? ठीक आहे, आपलं गाव आहे, आपलं प्रथम कर्तव्य असतं आपल्या गावासाठी करणं, आपल्या मातृभूमीचं काम फेडणं हे नक्कीच केलं पाहिजे. पण मतदान घेताना आपण चारी करून घेतो व चारीकडे काम करायला काय प्रॉब्लेम आहे? पिंपळगावमध्ये काम केलं म्हणे 7 वर्ष 7.5 वर्ष ते होते, तेव्हा त्यांना जमले नाही. ही आमदार सर्व जागेने काम मंजूर केलं, 10 कोटीचे काम निधी केलं. तिथले सर्व लोक साक्षीदार आहेत. मी आयुक्तांकडे जाऊन त्यावेळेचे आयुक्त
सरांचं नाव आठवत नाही मला. चंद्रकांत, दोघं भाऊ आहेत ते, श्रीकांत आणि चंद्रकांत. ते एक मंत्रालयात आहेत MIDC विभागात, आणि इथे त्यांचे बंधू आले होते. त्यांचे माझे एकदम घरचे संबंध आहेत. त्यांच्याकडे गेली, त्यांची बदली जवळपास होती. म्हटलं दादा जाता जाता मला एवढं काम मंजूर करून द्या, आणि त्यांनी ते काम मंजूर करून दिलं. आणि माझ्या आधी पाहणीला आणि नारळ फोडायला बोलतेच, एवढंच त्यांना जमलंय. अहो त्या जाधववाडीला माहितीये, पिंपळगावच्या त्या मावशी वगैरे, त्यांना सर्वांना माहितीये त्यांचं ड्रेनेजचं काम कोणी केलं. आणि काल परवा कोणतरी एका पोराने मला फोटो दाखवले, ते ड्रेनेजची पाहणी करतानाचा फोटो. हे काय, तुम्ही पाहणी केली म्हणून तुम्ही कामं मंजूर केली का? हे कोणत्या पद्धतीचं राजकारण आहे आणि कोणाची दिशाभूल आहे? वडनेर गेटवर काय काम आहे? एवढे कॉलनी आहेत तिथे काय काम आहे? काही ठिकाणी तर मी रस्ते दिले. मी कोणी आपला परका बघत नाही, विरोधक बघत नाही, काम करण्याकडे लक्ष देत असते, की तिथे नाव लागू नये म्हणून. काहीतरी लोक त्यांचे समर्थक आडवे उभे करायचे, इथे रस्ता करायचा नाही. कारण का? मग ते सर्व वैरेचं नाव लागतं, त्यांच्या कार्यकर्त्यांचं, त्यांच्या पक्षाचं नाव लागतं. हे कुठल्या पद्धतीचं राजकारण आहे? अरे तुम्हाला निवडून यायचंय तर तुम्ही तुमची कार्यक्षमता दाखवा ना. तुमची कार्यक्षमता दाखवा, ती कामं सिद्ध करा जनतेसमोर, आणि त्याच्यावर मतं मागा. $30 लाखाचं सभामंडप मी दिलं होतं मालुहा पंताच्या दत्त मंदिराला, ते हाणून पडलं. आज ती भिंत पडली आहे. एक दिवस मी गेले, भिंत पडली, तिथे एक जण टू व्हीलरवर जाऊन त्या मलब्यावर तिथे जाऊन आदळला. मी विक्रम भाऊला फोन केला, कुठे आहे तुम्ही? म्हणे वीज गाव नाही, ते गावातच आहे म्हणे, इथे बसलो ज्येष्ठ मंडळींमध्ये. म्हटलं या पटकन, तुम्ही माझं एक काम करते, तुम्ही LMC ला पोहोचा, राजीव गांधीला, मॅडमकडे जाऊ म्हटलं. आम्ही गेलो, आणि जसं त्यांनी सांगितलं की आयुक्त माझं काय सूत्र आहे, आमचं नंदुरबारला त्या कलेक्टर होते तेव्हापासून आमचं सूत्र जुळलेलं आहे. त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सगळे फोटो व्हिडिओ मी जे काढलेले होते माझ्या मोबाईलमध्ये, मी स्वतः शूटिंग केलेली होती. त्याला $30 लाख मॅडमनी लगेच सांगितलं की हे सिरियस आहे. पुलावरून मोठमोठ्या गाड्या येतात, गाड्या स्लिप, तो जिथे तो माणूस पडला होता त्याला आम्ही उचललं, पाणी पाजलं, आणि तो सगळा व्हिडिओ पोरांनी, आणि मी जो वॉलचा असा घेतलेला होता त्याला $30 लाख त्वरित मंजूर केले. आता तिथे उभे राहतील, मी काम मंजूर केलं. अहो सोडा हे धंदे. कशासाठी? आता माझ्या भावाच्या डोळ्यात पाणी आलं, भावनिक झाला विक्रम भाऊ. भाऊ रडायचं नाही, लढायचं. कारण ज्याचं मन कोमल असतं ना त्याच्या डोळ्यात पाणी येतं. दगडाच्या काळजाच्या लोकांच्या डोळ्यात लवकर पाणी येत नसतं. म्हणून तुमच्या अश्रूंचं हसू ते करतील, म्हणून रडायचं नाही, लढायचं. विकास कामांबद्दल मी जास्त काही बोलणार नाही, कारण काम करणं, कामाचं फार वेळ आहे मला. गरीबाला बांधील भाऊ. बर, आभारी दादा, तुम्ही जाणून ठेवताय, पण मतदान करा. आज विकास कामांवर काय बोलायचं, तेच 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 बोलून मी काम करणार आहे, तुम्हा सर्वांना माहिती आहे. आणि आपण जर हे 4 उमेदवार घेऊन आलेलो आहोत, तर हे
चांगले उमेदवार, स्वच्छ चरित्राचे, निष्कलंक, कुठलाही आरोप नसलेले, धंदा हे पण करतात, बिझनेस हे पण करतात, तो त्यांचा रोजीरोटीसाठीचा, उदरनिर्वाहासाठीचा प्रयत्न आहे. पण त्या प्रयत्नांमध्ये कुठल्याही गोरगरिबांची, माजी सैनिकांची, कोणाची फसवणूक करून ते कधी वरती आलेले नाहीये. आणि म्हणून या अशा चांगल्या लोकांना आपण निवडून द्यायचं आहे. आणि जर मी एखाद्याची गॅरंटी घेते तर ती गॅरंटी किती पक्की असते हे तुम्ही गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये अनुभव घेतलेला आहे. जसा दादाचा वादा तसा ताईचा वादा. तुम्ही सर्वांनी, ताई ही मला आपुलकीची एक पदवी दिलेली आहे. तुमची ही ताई तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. आज कैलासवासी रामदास काका कोठे इथे आज आपल्यामध्ये नाही हा दिवस बघण्यासाठी, पण माझ्या मीनाक्षी मावशींनी हा विक्रम तुमच्या आणि माझ्या पदरात टाकलेला आहे. त्याला आपण निवडून आणायचं आहे. गणेशभाऊ कर्जून माझ्या विधानसभेला दम दम दमला. आता त्याच्यासाठी मी दम दम दमणार आणि त्यांना निवडून आणणार. जगदीशभाऊ पवार महिला आरक्षण आल्यामुळे वहिनींना उभं केलंय. त्यांची रुग्णसेवा याचा अनुभव अनेक लोकांनी घेतलेला असेल. गरीब कार्यकर्ता आहे, पावत्या देऊ शकला नसेल, कोणाला पैसे देऊ शकला नसेल, माझी मायबाप जनतेला, कार्यकर्त्यांना, मंडळाच्या लोकांना विनंती आहे, गरीब कार्यकर्ता आहे. इतरांसारखा 2 नंबरचा पैसा त्याच्याकडे नव्हता, त्याला महापालिका समजली नाही, काही लोकांनी उमजू दिले नाही पदावर असताना सुद्धा. त्याच्यामुळे त्याला सांभाळून घ्या आणि त्यांच्या पत्नी संध्याकाळी पवार यांनाही बहुसंख्य मतांनी निवडून द्या. चौथ्या आमच्या वहिनी आहेत मोनाली वहिनी कोरडे, आमचे मनुमामा कोरडे. आपण नेहमी सोशल मीडियामध्ये बघत असाल, राष्ट्रवादीचा लेटर हेड घेतलं, इकडे निवेदन दे, तिकडे निवेदन दे, लोकांचे प्रश्न मांड. पक्षाने आज या लोकांना न्याय नाही द्यायचा, केस पांढरे झाले त्यांचे. पक्षाचं काम करता करता 40 वर्षांपासून नाही मिळाली संधी, पण आज नाही द्यायची तर कधी द्यायची. महिला आरक्षण होतं म्हणून त्या म्हटल्या, त्यांची परवानगीने ते म्हटले माझ्या सुनबाईला द्या, आम्ही 100% त्यांचं काम करू. आणि म्हणून या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आपण या वहिनींना उमेदवारी दिलेली आहे. या सर्व लोकांना निवडून आणण्याची जबाबदारी तुमची, माझी, सर्वांची आहे. या प्रभागाचा विकास आपल्या सर्वांना करायचा आहे आणि तुमची जबाबदारी आहे, माझी ही जबाबदारी आहे. तुम्ही सुज्ञ नागरिक आहात. हे लोक जमिनीवर राहून काम करतील, पद मिळाल्यानंतर कुठल्याही पदाचा माग न करता हे लोक प्रामाणिक तुमची सेवा करतील, हा माझा शब्द आहे. तर मला माहित आहे यांच्या मागे कुठलीही इतर अशी फुलावळ नाहीये. यांच्या मागे तुम्ही आहात, सर्वसामान्य जनता. माझ्या मागे कोण आहे? सर्वसामान्य जनता. त्याच्यामुळे मायबाप जनता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 उमेदवार घड्याळ या चिन्हावर 15 तारखेला बहुमान मतांनी विजय केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. म्हणून ठामपणे आपल्या सर्वांना विनंती करते की काम करण्यासाठी, माझे हात बळकट करण्यासाठी
माझा व्याप मोठा आहे मतदारसंघाचा. तळागाळामध्ये काम करण्यासाठी, महिला भगिनींचे प्रश्न सोडवण्यासाठी, पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी, स्वच्छतागृहांचे प्रश्न सोडवण्यासाठी, ड्रेनेज असतील, रस्ते असतील, या सर्व समस्या सोडवण्यासाठी माझे हात बळकट करा आणि येत्या 15 तारखेला 4ही लग्न घड्याळाचे डबा एवढी नम्रतेची विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे अशोक भाऊ पाळवे, एक विषय माझ्याकडून सांगायचा राहिला. अशोक भाऊ पाळवे इथे आहेत. आमचा थोडासा मतभेद होता, काही गोष्टींचा गैरसमज होता, परंतु आज विक्रम भाऊ आणि या पॅनलला मदत करण्यासाठी अशोक भाऊ पाळवे आपल्या सोबत या स्टेजवर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत आहेत. त्यांनी तेच सांगते, मोठ्या पवार साहेबांकडून छोट्या पवार साहेबांकडे आले, पण पवार कुटुंबासोबतच आहेत. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते, आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.